नमस्कार. आपण भक्ती मार्ग काय ते पाहत आहोत. मागच्या वेळी आपण थोडा भाग बघितला, आज आणखीन उरलेला बघू आणि मग पुढे कर्म मार्ग पाहू. खरी भक्ती पापाचा नाश करते. साधकाने जर परमेश्वर चरणी संपूर्ण शरणागती पत्करली तर त्याची बरी वाईट कर्मे किंवा जातपात किंवा लिंग यांचा काही फरक पडत नाही. जरी तो आधी महापापी असला तरी तो भक्ती मार्गाने मुक्त होतो. वाल्मिकी ऋषी याचे उत्तम उदाहरण आहेत. ते पूर्वायुष्यात एक वाटमाऱ्या दरोडेखोर होते, पण जसा त्यांना पश्चाताप झाला तशी त्यांनी परमेश्वराची भक्ती तपश्चर्येच्या मार्गाने सुरू केली आणि मग ते एक महान ऋषी झाले व मुक्त झाले. यातून असे दिसते की तुम्ही आता या क्षणी कसे आहात हे महत्वाचे असते. पूर्वायुष्यात कसे होता ते महत्वाचे नाही. याचा अर्थ असा घेता येतो की कोणत्याही क्षणी जे घडते ते महासागरावरील एका लाटेसारखे असते. एकदा तो क्षण मागे पडला की त्या क्षणी जे घडले त्याचे काही महत्व उरत नाही. अगदी तसेच जशी लाट विरते आणि मग तिची कोणतीही खूण सुद्धा मागे उरत नाही. म्हणजेच आपण सदैव वर्तमान क्षणावरच लक्ष द्यावे आणि शेवटच्या श्वासापर्यंत परमेश्वराच्या अनुसंधानात राहावे. मग मोक्ष नक्कीच प्राप्त होईल. बहुसंख्य सर्वसाधारण लोकांना भक्ती मार्ग का जमत नाही? अर्जुनाने विश्वरूपामध्ये एकच परमतत्वाची अनुभूती घेतल्यानंतर त्याला परत श्रीकृष्णांना त्यांच्या मानवी रूपात पाहण्याची आस लागली. यातून असे दिसते की सर्वसाधारण शरीरधारी आत्मा जो या जगात मनुष्य म्हणून जगत असतो त्याला हे ऐहिक जगच सवयीचे आणि स्वीकारार्ह वाटते. त्याच्या पलीकडचे असाधारण असे काहीही त्याला नको वाटते. याच कारणास्तव बहुतेक लोकांना सर्वसाधारण ऐहिक जीवन जगणेच बरे वाटते आणि पारलौकिकाबद्दल त्यांना काही फारसा रस नसतो, कारण ते त्यांना गूढ आणि अनिश्चित असे काहीतरी वाटते. श्रीकृष्णांनी मग त्यांचे पूर्वीचे मानवी रूप पुन्हा धारण केले आणि अर्जुनाला सांगितले की कोणालाही जर विश्वरूपाशी एकरूप होऊन समाधानात राहायचे असेल तर त्यासाठी सर्वथैव सर्व काळ द्वैत भाव सोडून परमेश्वराच्या अनुसंधानात राहण्याचा जो अव्यभिचारी भक्ती मार्ग आहे तोच चोखाळावा लागेल. जोपर्यंत आपल्याला थोडा सुद्धा शरीर भाव असतो तोपर्यंत अद्वैताचा आध्यात्मिक अनुभव येणे शक्य नाही. तर इथे भक्ती मार्गाबद्दलची चर्चा संपवत आहोत. आता आपण कर्म मार्ग काय ते पाहू. ही सृष्टी म्हणजे परमेश्वराची एक जगडव्याळ लीला आहे. त्याने तिची रचना ज्या पद्धतीने केली आहे ती पद्धत आणि त्यामागील कारण त्यालाच माहीत आहे. आपण सर्व यंत्रमानव आहोत आणि आपल्याला चालवणारी एक संगणक प्रणाली आहे. म्हणजेच त्रिगुणांच्या मिश्रणाने बनलेला आपला स्वभाव व आपण आपापल्या भूमिका निभावत आहोत. आपल्याला हे माहित नाही की या लीलेतून शेवटी काय निष्पन्न होईल. आपले मन माकडासारखे इकडून तिकडे तिकडून इकडे उड्या मारत असते, परंतु शेवटी आपण तेच करतो जे आपल्या स्वभावानुरूप असते. तेव्हा भूतकाळात काय घडले किंवा भविष्यात काय होईल याचा उगाच जास्त विचार करू नये. त्याऐवजी वर्तमान क्षणात काय कृती गरजेची आहे यावर लक्ष केंद्रित करावे. सृष्टी म्हणजे एका प्रचंड कॅनव्हासवर रंगवलेले एक अगडबंब चित्र आहे आणि आपण सर्वजण त्या चित्रातील लहान मोठे रंगविलेले वेगवेगळे भाग आहोत, ज्यांनी मिळून ते पूर्ण चित्र बनते. त्या चित्रातील कोरा भाग सुद्धा आपल्या जागी योग्य असतो, जितके रंगवलेले निरनिराळे आकार. सर्व काही या प्रचंड चित्राचा भाग आहे
आणि आपापल्या जागी योग्य आहेत. जीवन म्हणजे परमेश्वराच्या यज्ञातील आहुती. आपले जीवन म्हणजे परमेश्वराच्या हेतूसाठी त्यानेच मांडलेला यज्ञ आहे असे साधकाने मानले पाहिजे. साधक म्हणजे केवळ यज्ञाचा यजमान आहे, जो यज्ञात आपल्या कर्माची आहुती टाकत असतो. यज्ञाचे फळ काय निष्पन्न होईल ते सर्वस्वी परमेश्वराच्या सार्वभौम इच्छेवर अवलंबून असते. यज्ञ संपन्न झाल्यावर परमेश्वर साधकाला प्रसाद देईल, म्हणजे जीवनात येणारे वेगवेगळे कडू गोड अनुभव, जे साधकाने आनंदाने स्वीकारावे. साधकाला जो प्रसाद मिळतो त्यापेक्षा यज्ञाचे फळ खूप मोठे असते. आणि ते कदाचित इतर काही लोकांसाठी किंवा सर्व जगासाठी सुद्धा असू शकेल. उदाहरणार्थ, पर्जन्यवृष्टीसाठी केलेल्या यज्ञाचे फळ सर्व समाजासाठी असते, फक्त यजमानासाठीच नाही. आत्मकेंद्रित वृत्तीचा त्याग करा. पांडव त्यांच्या स्वहितासाठी पुष्कळ काळ झगडत राहिले आणि त्यांचा असा विश्वास होता की त्यांची एका छोट्या राज्याची मागणी रास्त होती. पण दुर्योधनाच्या नेतृत्वाखाली कौरव स्वार्थी व उन्मत्त होते, म्हणून त्यांनी पांडवांची मागणी मान्य केली नाही. त्यामुळे पांडव आणि कौरव यांच्यात सततचे भांडण होत राहिले आणि ते दिवसेंदिवस अधिकाधिक तीव्र होत गेले. शेवटी जेव्हा या भांडणाची परिणती युद्धात होणार असे स्पष्ट झाले, तेव्हा अर्जुनाला अचानक इतरांची, म्हणजेच त्याचे वडीलधारी, गुरु आणि इतर नातेवाईक यांची चिंता वाटू लागली. आपल्या हातून युद्धात त्यांचा वध झाला तर आपल्याला पाप लागेल आणि आपण नरकात जाऊ असे त्याला वाटू लागले. या भीतीपोटी तो राज्यासाठीची आपली मागणी सोडून द्यायला सुद्धा तयार झाला. त्याला असे वाटले की त्याचे हात स्वजनांच्या रक्ताने माखले तर त्याला राज्यसुखाचा उपभोग घेता येणार नाही. पण हे अगदी रणभूमीवर ऐन युद्ध सुरू होण्याच्या वेळी घडल्यामुळे तो स्वाभाविकपणे गोंधळून गेला आणि काय योग्य काय अयोग्य याचा निर्णय त्याला करता येईना. म्हणून त्याने शस्त्रे खाली ठेवून श्रीकृष्णांचा गुरु या नात्याने सल्ला मागितला. मग श्रीकृष्णांनी अर्जुनाला समजावून सांगितले की स्वतःचे कर्तव्य कर्म केलेच पाहिजे आणि ते टाळू नये. मग त्यात आपल्याला काय फायदा किंवा तोटा होईल याचा किंवा अगदी मृत्यूनंतर आपण स्वर्गात जाऊ की नरकात वगैरे गोष्टींचा विचार सुद्धा गैर लागू असतो. आज आपण इथेच थांबूया. पुढच्या वेळी कर्ममार्ग पुढे नेऊया. तोपर्यंत नमस्कार.